हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ट्राय ऑन टूर 6. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. ओ जाना कह रहा है दिल, ओ जाना हमसे आके मिल, ओ जाना दूर दिल से ना जाना. ओ जाना कह रहा है दिल, ओ जाना हमसे आके मिल, ओ जाना दूर दिल से ना जाना. ओ जाना कह रहा है दिल, ओ जाना हमसे आके मिल, ओ जाना दूर दिल से ना जाना. ओ जाना कह रहा है दिल, ओ जाना. तर मागच्या व्लॉगमध्ये आपण पॅरासेलिंग नुकताच केली होती. सो खूप छान वाटलं. तुम्हाला कशी आमची पॅरासेलिंग वाटली ती सुद्धा नक्की कमेंट करा. पण त्यानंतर संध्याकाळ झाली आणि पॅरासेलिंग सगळ्यांची झाल्यानंतर आपली बोट परतीच्या प्रवासाला निघाली. सो दॅट आपण ज्या बोटमधून आलो त्या बोटमधूनच आपल्याला शोरवर जाणार होतो. तर इव्हनिंगची वेळ झाली होती. आपले अजून पण पुढे भरपूर प्लॅन्स होते. जसं आपण डिनर डेटवर जाणार होतो, काही सेलिब्रेशन्स होते, त्यामुळे आम्ही ह्या लोकेशनला तर स्पॉट केलं होतं. पण आता डिनरला कुठे जायचं ते अनप्लॅन्ड होतं. पण तरी सुद्धा आपण एक सुंदरसं अलिबाग मध्येच एक रेस्टॉरंट शोधलं होतं. तर चला आता बघूया तिकडचा ॲम्बियन्स कसा आहे. तर आम्ही जाऊन फ्रेश झालो, रेडी झालो आणि मग आरामात निघालो. कारण एवढे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर थोडा थकवा आला होता. तर चला आता आपण एंटर करूया. आम्ही खूप दमलो होतो. जमलं तेवढं आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित डिनर करून निघालो. हॅलो एव्हरीवन, तर आता वाजलेले आहेत 4:30. त्याचमुळे आपण सगळे प्लॅन असे तंतोतंत केल्यामुळे आपण पटापट एकाच ब्लॉगमध्ये सगळं आवरलेलं आहे. एकदम शॉर्ट टाईममध्ये, जास्त वेळ नव्हता आपल्याकडे, कारण सगळे प्लॅन्स आपल्याला सक्सेसफुल करायचेच होते. तर मनू बघू शकताय झोपलेली आहे, कारण काल उशिरा आलो होतो. आम्हीही तसेच झोपेतून निघालो आणि आज आपला चेकआउट करण्याचा दिवस आहे. पण जाताना सुद्धा एक खास गोष्ट म्हणजे, जसं मी तुम्हाला बोलले, आपण अलिबागला गेल्यावर तिथे काही ना काही फूडच्या रिलेटेड छान एक्सप्लोर करतो. तशीच एक जागा ह्या व्लॉगमध्ये आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ह्यावेळी सुद्धा खूपच वेगळा एक्सपिरियन्स आला जेट्टीवर. आपल्याला खूप वेट करायला लागलं, पण नंतर रिझल्ट पाहून आम्ही सगळे शॉक झालो होतो. कारण आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची मच्छी बघायला भेटली आणि सगळे फ्रेश मच्छी सुद्धा आपण घेऊन आलो होतो. तर इथे माझे सगळे फेवरेट मच्छी आली होती, त्यामुळे मी खूप खुश झाली. अशाच फ्रेश मच्छी जेव्हा आपण घेतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या थाली सुद्धा तुम्हाला व्लॉग व्यतिरिक्त बघायला भेटतात. त्याचसाठी आमच्या फॅमजॅम टेल्स ह्या चॅनलला सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामवर. तर चला आता एवढी फ्रेश मच्छी घेऊन आपण परत हॉटेलला निघूया आणि मग तिथून आपण चेकआउट करूया. छानपैकी फ्रेश झालो. हे बघा, इथे चेकआउट करतानाचा पण व्हिडिओ आपण घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण थेट लंच करण्यासाठी जाणार आहोत. तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते त्या प्लेसबद्दल. अलिबागमध्ये आपण जेव्हा पण जातो तेव्हा आपण लंच असो किंवा डिनर ट्राय करतो की आपण त्या काकूंच्याच कडे जाऊन एकदा त्यांच्या हातचं जेवण खाऊया. आणि आज मी त्यांनी दिलेली थाली कशी असते हे ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी नेहमी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा पण अलिबागला जाल इथे नक्की जाणारच. त्यामुळे ह्यावेळी मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस सुद्धा देते. आणि जशी आपण इथे व्लॉग करतो तसेच मी तिकडे रील्स सुद्धा टाकत असते इंस्टाग्रामवर. त्याचमुळे मी फॅमजॅम टेल्सला सुद्धा फॉलो करा. सो दॅट राहिलेली जी काय माहिती वगैरे असते ती मी तिथे सुद्धा शेअर करते. सो दॅट आपले जे मिक्स सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आहेत त्यांना आपले प्रत्येक प्रकारच्या व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ह्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम नाही तर थर्ड टाइम आपण आलेलो आहोत. इथे बघा किती मोठी सुरमई आहे. तुम्ही बघू शकता, खूपच ओव्हरच मोठी आहे. माझा हात छोटा पडलाय त्या सुरमई समोर. बघा, खूप बेस्ट, एकदम छान. भाकरी खा.
भाकरी पण प्रॉपर आहे, लाटलेली नाही हो थापलेली. एकदम प्रॉपर हे आहे. आपण जिथे पण जातो तिथे आजकाल लाटूनच भेटते. आयटम मागे आहे म्हणून. तर चला गाईज आपण व्लॉग इथेच एंड करूया, कारण मी आता लवकरच नेक्स्ट व्लॉग पासून एक सिरीज घेऊन येते आहे. आपण गेलो होतो कुठेतरी एका थंडगार ठिकाणी, तर ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. मी लवकरच ती सिरीज घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा आणि इकडे दाखवल्यापैकी ठिकाणी तुम्ही फूड टेस्ट करायला विसरू नका.